Welcome to session second of limit. We have seen the results. Limit x tends to a, x raised to n minus a raised to n upon x minus a. दोघांची पॉवर सेम असेल, दोघांची सबट्रॅक्शन डिनॉमिनेटरला असेल, तर याचा आन्सर येतं n इंटू a raised to n minus 1. n is belongs to रियल नंबर. पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, फ्रॅक्शनल असेल, रॅशनल असेल, इरेशनल, सगळ्यांसाठी हा रिझल्ट ट्रू आहे. ओके, एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स रेज टू 7 मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1. सिंपल प्रॉब्लेम आहे. टाकून बघा. एक्सचा 1 टाकला की 1 मायनस 1 0, 1चा किती पॉवर घ्या 0 होईल. मग आपल्याला तर याचं 0 अपॉन 0 आन्सर नको. बरं, याचे फॅक्टर्स पाडायला पण आपल्याकडे हिंमत नाही. म्हणून आपण काय करणार मग एक्स रेज टू 7 1 कॅन बी रिटर्न ॲज 1 रेज टू 7 अपॉन एक्स मायनस 1. एक्स टेन्स टू ए एक्स रेज टू एन. 1चा किती पॉवर घेतला तरी तो स्वतःच येतो. म्हणून मी 1 कॅन बी रिटर्न ॲज 1 रेज टू 7. आता झालं का एक्स रेज टू एन मायनस ए रेज टू एन अपॉन एक्स मायनस ए. मग आपल्या ह्या फॉर्म्युल्यानुसार याचं उत्तर काय येईल. एन म्हणजे कॉमन पॉवर. ए हा ए रेज टू एन मायनस 1. म्हणजेच पुन्हा काय आलं 1 7 इंटू 1 रेज टू 6 म्हणजे 7. संपला तुमचा प्रॉब्लेम. One more problem. Limit x tends to 2 x raised to 5 minus 32 upon x minus 2. See here, limit x tends to 2 2 raised to 5 2 2's 4 2's 8 2's 16 2's 32. टोनाचा 5 पॉवर घेतला टाकला तर बघा 0 अपॉन 0 होईल. म्हणून काय करा एक्स रेज टू 5 अँड 32 कॅन बी रिटर्न ॲज 2 रेज टू 5 अपॉन एक्स मायनस 2. एम आय करेक्ट. इथपर्यंत काही शंका. विच इज इक्वल टू एक्स रेज टू एन मायनस ए रेज टू एन अपॉन एक्स मायनस ए. बाय दिस रिझल्ट्स आपला आन्सर काय येईल एन ए रेज टू एन मायनस 1 मीन्स 5 इंटू 2 रेज टू 4 2 2's 4 2's 8 2's 16 16 which is equal to 80 and this is your required limit. This is the problem. Okay. Third problem, limit x tends to 3 x raised to minus 3 minus 1 upon 8 minus x minus 2. टाकून बघा 2 raised to minus 3 टाकलं तर म्हणजेच 1 upon 2 raised to 3 2 2's 4 2's 8 1 upon 8 minus 1 upon 8 0 upon 0. मग it can be written in terms of a's power. 2च्या पॉवरमध्ये एक्सप्रेस करा. x रेज टू मायनस 3 मायनस 1 अपॉन 2 रेज टू 3 अपॉन x मायनस 2 विच इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 2 x रेज टू मायनस 3. हा वरती घ्यायचा असेल तर इंडायसेस निगेटिव्ह होईल अपॉन x मायनस 2. आला. दोघांचा पॉवर सेम आहे. मग दोघांचा पॉवर सेम असेल तर आपल्या आन्सर काय येतं एन. इथं एन म्हणजे जो पॉवर आहे तो ए हा 2 आहे रेज टू एन मायनस 1. फॉर्म्युल्यामध्ये बदल नाही. एन काही घ्या मायनस 1च पाहिजे. ओके. मग मायनस 3 इंटू 2 रेज टू मायनस 3 मायनस 1 मायनस 4 म्हणजेच मायनस 3 अपॉन 2 रेज टू 4 म्हणजेच मायनस 3 अपॉन 2 रेज टू 4 किती आहे 16 अँड दिस इज युअर आन्सर.
संपला तुमचा प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम, लिमिट x टेंड्स टू 3 x रेज टू 1/3 मायनस 3 रेज टू 1/3 अपॉन x रेज टू 1/2 मायनस 3 रेज टू 1/2. पॉवर सेम आहे, परंतु आपला रूल काय आहे, हा आपला फॉर्म्युला आहे. कोणता, लिमिट x टेंड्स टू a x रेज टू n मायनस a रेज टू n अपॉन x मायनस a. असं असेल तर हे आन्सर येतं. इज हिअर x मायनस ए आहे का, पॉवर सेम आहे पण x मायनस ए आहे का, पॉवर सेम आहे पण x मायनस ए आहे का, नाही. म्हणून आपण काय करा, डिवाइड बाय x minus 3 to numerator and denominator, and therefore our problem becomes limit x tends to 3 x raised to 1/3 minus 3 raised to 1/3 upon x minus 3 whole upon x raised to 1/2 minus 3 raised to 1/2 upon x minus 3. काय केलं, दोघांच्या सबट्रॅक्शनने दोघांनाही डिवाइड केला म्हणजे प्रॉब्लेम नाही, सेम पार्ट. प्रत्येकाचं लिमिट सेपरेट घ्या. लिमिट x टेंड्स टू 3 x रेज टू 1/3 मायनस 3 रेज टू 1/3 अपॉन x मायनस 3, दिस इज न्यूमरेटर. सिमिलरली लिमिट x टेंड्स टू 3 x रेज टू 1/2 मायनस 3 रेज टू 1/2 upon x minus 3. By this results, काय answer, n a raised to n minus 1 n a raised to n minus 1. Try to simplify it, which is equal to 1 upon 3 into 2 upon 1. 1 upon 3, denominator goes to numerator, into 3 raised to 1 minus 3 minus 2 upon 3 upon 3 raised to minus 1/2. Base same आहे, adding their indices 2 upon 3, 1 into 2 2, 3 into 1 3 into 3 raised to minus 2/3. हा वरती गेल्यावर होईल प्लस 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2/3 इंटू 3 रेज टू मायनस 4 प्लस 3 मायनस 4 प्लस 3 मायनस 1 अपॉन 6. आणि हा झाला तुमचा फायनल ॲन्सर. आणि असा हा एक छानसा प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम, लिमिट x टेंड्स टू 5 x क्यूब मायनस 125 अपॉन x रेज टू 5 मायनस 3125. जर टाकलं तर काय होईल, इफ वी पुट x इक्वल टू 5 वी डायरेक्टली गेट 0 अपॉन 0. करून बघा. देअरफॉर L इक्वल टू आपण काय करणार, लिमिट x टेंड्स टू 5 x क्यूब मायनस 125 इज 5 क्यूब अपॉन x रेज टू 5. बघा आता 5 क्यूब 2चा 5चा 5 पॉवर 5 5 5 25 25 जार 125 125 इंटू 5 आणि 5 म्हणजेच 125 गुणिले 25 25 पाचे 125 25 गुण 50 60 62 6 25 आणि 6 31 3125 म्हणजे हा 5चा 5 पॉवर आहे. आलं तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये. परंतु अडचण काय आहे, एक्स रेज टू एन मायनस ए रेज टू एन अपॉन एक्स मायनस ए पाहिजे आहे का, नाही. मग डिवाइड बाय x minus 5 to numerator and denominator. So you got limit x tends to 5 x cube minus 5 cube upon x minus 5 x raised to 5
minus 5 raised to 5 upon x minus 5. Taking separate limit, limit x tends to 5 x cube minus 5 cube upon x minus 5 whole upon limit x tends to 5 x raised to 5 minus 5 raised to 5 upon x minus 5. And by two results layer, limit x tends to a x raised to n minus a raised to n upon x minus a equal to n. आणि वापरा हा रिझल्ट्स. बघा तुमचा आन्सर n म्हणजे 3 इंटू a 5 रेज टू n minus 1 upon n 5 a 5 रेज टू 5 minus 1 3 into 5 square upon 5 into 5 raised to 4. ओके 5 स्क्वेअर गेला तर इथं काय राहिला स्क्वेअर राहिला. मग 3 into 5 into 5 स्क्वेअर 5 क्यूब मीन्स 125. एम आय करेक्ट. आणि हा झाला तुमचा आन्सर. नेक्स्ट simple problem, limit x tends to 1 x raised to 4 minus 1 upon x minus 1 equal to limit x tends to a x cube minus a cube upon x minus a. Find all possible values of a. Simple problem आहे. ओके राईट प्रॉब्लेम फर्स्ट. लिमिट x tends to 1 टाकला तर 0 upon 0 येईल. 1 can be written as 1 raised to 4. This remain as it is. By property, by definition, what is n a raised to n minus 1, n a raised to n minus 1 by using the formula हा तुमचा फॉर्म्युला आहे. याचा उपयोग केला हे आन्सर येईल. म्हणजेच 4 इक्वल टू 3 ए स्क्वेअर. म्हणजेच ए स्क्वेअर इक्वल टू 4 अपॉन 3 म्हणजेच ए इक्वल टू प्लस मायनस 2 अपॉन रूट 3. एम आय करेक्ट अँड ओवर. सी नेक्स्ट प्रॉब्लेम. लिमिट x टेंड्स टू 1 x प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब प्लस 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 एक्स रेज टू n मायनस n अपॉन x मायनस 1. टाकून बघा 1 प्लस 1 प्लस 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 1 मायनस n अपॉन 1 मायनस 1. हा 1 किती वेळा आहे n वेळा आहे म्हणून याची किंमत पुन्हा n मायनस n 0 अपॉन 1 मायनस 1 0. टाकलं तर 0 अपॉन 0 येतो. काय होतं बघा. इफ वी पुट x tends to 1 we get 0 upon 0. म्हणून तर फॉर्म्युला ॲडजस्ट करायचा. पण मग कसा करायचा आपल्याला शोधायचा आहे लिमिट. लिमिट x टेंड्स टू 1. आता ही पॉलिनॉमियल आहे. रिमेन ॲज इट इज एक्स स्क्वेअर एक्स क्यूब प्लस 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 एक्स रेज टू n मायनस हा n मला कसा लिहिता येईल माहिती आहे. 1 प्लस 1 प्लस 1 प्लस प्लस 1 किती वेळा n टाइम्स अपॉन x मायनस 1. n कॅन बी रिटर्न ॲज 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 n वेळा म्हणजेच n. एक 10 वेळा घेतले 10, एक 100 वेळा घेतले 100, एक n वेळा घेतले n. स्प्लिटिंग केलं आणि प्रत्येकाला एक स्प्लिटअप केला. बघा x हा पहिल्याला दिला x मायनस 1 देन प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस एक्स क्यूब मायनस 1 असं करत करत एक्स n मायनस 1 होल अपॉन एक्स मायनस 1. बघा हा एक्स मायनस 1
एक्स स्क्वेअर मायनस वन, एक्स क्यूब मायनस वन, एक्स एन मायनस एन. सेपरेट लिमिट घ्या, सेपरेट डिव्हाइड करा, प्रत्येकाला सेपरेट डिव्हाइड करूया. मग एक्स मायनस वन अपॉन एक्स मायनस वन प्लस लिमिट एक्स टेन्स टू वन, एक्स स्क्वेअर मायनस वन, वन कॅन बी रिटर्न ॲज इट्स सेल्फ स्क्वेअर. सिमिलरली वनचा किती पॉवर घ्या तो स्वतःच येतो. एक्स क्यूब मायनस वन क्यूब अपॉन एक्स मायनस वन प्लस 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 लिमिट एक्स टेन्स टू एक्स रेस टू एन मायनस वन रेस टू एन अपॉन एक्स मायनस वन. हा तुमचा फॉर्म्युला आहे. टाका किमती. विच इज इक्वल टू एक्स मायनस वन गेला वन प्लस एन इंटू ए रेस टू एन मायनस वन, दोनातून एक गेला एक, प्लस एन ए रेस टू एन मायनस टू स्क्वेअर प्लस 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 एन ए रेस टू एन मायनस वन. म्हणजेच वन प्लस टू प्लस थ्री प्लस एन सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स, सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स एन इंटू एन प्लस वन अपॉन टू अँड दिस इज युअर ॲन्सर. याचा ॲन्सर काय आहे? सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबरचा फॉर्म्युला सिक्वेन्समधला एन इंटू एन प्लस वन अपॉन टू आणि हॅन्स युअर प्रॉब्लेम. आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम. लिमिट एक्स टेन्स टू 7 क्यूब रूट ऑफ एक्स मायनस क्यूब रूट ऑफ 7 इंटू नेक्स्ट ब्रॅकेट क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ 7. we know x minus a, x plus a are factors of x square minus a square. If I use this property to numerator, x म्हणजे कोण? पहिली टर्म, a म्हणजे सेकंड टर्म, a minus b, a plus b, a square minus b square. What is a? This is limit x tends to 7 a square minus cube root of 7 square upon x minus 7 by this. a म्हणजे पहिली टर्म, b म्हणजे सेकंड टर्म. ओके. विच इज इक्वल टू एक्स रेस टू 7, एक्स रेस टू क्यूब रूट मीन्स 1/3, म्हणजेच हा पॉवर काय होईल? 2/3 मायनस 7 रेस टू 2/3 अपॉन एक्स मायनस 7. आला फॉर्म्युला. एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए, एन ए रेस टू एन मायनस 1 बाय वी नो द फॉर्म्युला. फॉर्म्युला लिहित चला. काय वापरलं ते? एन ए रेस टू एन मायनस 1 अँड हिअर यू गॉट युअर ॲन्सर. 2/3 इंटू 7 रेस टू हा 3 आहे, मग 2 मायनस 3 मायनस 1/3 अँड हॅन्स युअर प्रॉब्लेम. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम संपला. ॲन्सर. वन मोर प्रॉब्लेम. लिमिट एक्स टेन्स टू 0 1 मायनस एक्स रेस टू 8 मायनस 1 अपॉन 1 मायनस एक्सचा स्क्वेअर मायनस 1. टाकून बघा. वन मायनस 0 1चा 8 पॉवर 1 मायनस 1 0 1 मायनस 1 0 0 अपॉन 0. आता 1चा किती पॉवर घेतला तोच येईल, पण इथं एक्स टेन्स टू 1 आहे का? नाही. इथं लिमिट वेगळं आहे, इकडे सबस्टिट्यूशन केल्यावर 0/0 येतो. पॉवर सेम घेता येईल पण अडचण आहे. मग काय करायचं? तर अशा वेळेला जर दोन्ही सेपरेट आले तर पुट. कशामुळे प्रॉब्लेम आला? 1 मायनस एक्स नको, म्हणून पुट 1 मायनस एक्स इक्वल टू दुसरं काहीतरी घेऊ वाय. जर एक्सची किंमत 0 घेतली तर काय होईल? ॲज एक्स टेन्स टू 0 घेतली तर वाय काय होईल? 1 मायनस 0 1 होईल.
आता नवीन लिमिट बघा, लिमिट x टेन्स टू 0 ऐवजी घ्यायचं y टेन्स टू 1, 1 मायनस x ऐवजी y रेस टू 8 मायनस 1 अपॉन y स्क्वेअर मायनस 1 which is equal to limit y tends to n y raised to 8 minus 1 raised to 8 upon y square minus 1 square. 1 ची किती पॉवर घेतला तोच आला फॉर्म्युला, यूज इट. n a raised to n minus 1 n a raised to n minus 1 by using same formula x raised to n minus a raised to n upon x minus a n a raised to n minus 1 and which is equal to 8 upon 2 म्हणजे 4 आणि hence your answer. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, एक खूप छान प्रॉब्लेम. लिमिट y टेन्स टू 1 2y minus 2 upon क्यूब रूट ऑफ 7 प्लस वाय मायनस 2 टाकून बघा. इफ वी पुट y इक्वल टू 1 वी गेट 0 अपॉन 0. टाकून बघा. 2 इंटू 1 2 मायनस 2 0, 7 प्लस 1 8चा क्यूब रूट 2 मायनस 2 0. काय करायचं इथं तर y टेन्स टू आता 0 नाही 1 आहे, इथं वेगळं आहे, इथं वेगळं आहे प्रत्येक वेळेला. मग अवघड टर्म ही आहे बघा. मग मी काय करणार, पुट 7 प्लस वाय इक्वल टू एक्स, याच्याऐवजी एक्स पुट करणार. मग आता लिमिट बदला. व्हेन ॲज y टेन्स टू 1 एक्सची किंमत काय होईल 7 प्लस 1 8 दॅट इज म्हणजेच काय ॲज y टेन्स टू 1 x टेन्स टू 8. जर y ची किंमत 1 टाकली तर याची किंमत काय होईल, गेला तर 1 कडे गेला तर हा 8 कडे जाईल. आणि बघा तुमचा प्रॉब्लेम, मग y टेन्स टू 1 ऐवजी x टेन्स टू 8 होईल. 2 y आला, आता y नको आहे, y चं रूपांतर x करायचं. मग y ची किंमत याच्यावरनं y ची किंमत काय येईल x मायनस 7 मायनस 2 अपॉन क्यूब रूट ऑफ कुणाचा, याला मानलेलं आहे आपण x मायनस 2. एम आय करेक्ट. सिम्प्लिफाय इनसाइड, आतमध्ये गुणा. बघा काय येतं 2x मायनस 14 मायनस 2 अपॉन x रेस टू 1/3. 2 8चा 1/3 आहे का, 8 रेस टू 1/3. बघू 8 कुणाचा स्क्वेअर आहे 2 क्यूबचा 1/3 गेला 2, म्हणजेच 8 कॅन बी रिटर्न ॲज 8 रेस टू 1/3 बरोबर 2, म्हणून मी तो घेतला. आता न्यूमरेटर बघा, विच इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 8 2x मायनस 16 2 कॉमन घ्या x मायनस 8 अपॉन x रेस टू 1/3 मायनस 2 8 रेस टू 1/3. एम आय करेक्ट. याला डिव्हाइड करा किंवा न्यूमरेटर कॅन बी रिटर्न ॲज डिनॉमिनेटर डिव्हाइड केला तरी चालेल, नाही केला तरी असा लिहिता येईल. न्यूमरेटर कॅन बी रिटर्न ॲज डिनॉमिनेटर. नसेल तर शॉर्टकटमध्ये काय म्हणा, डिव्हाइड बाय एक्स मायनस 8. आला तुमचा प्रॉब्लेम. एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए. 2 अपॉन एन ए रेस टू एन मायनस 1. 2 अपॉन 1 अपॉन 3 इंटू 8 रेस टू 1 मायनस 3 मायनस 2 अपॉन 3.
हा डिनॉमिनेटर कुठं जाईल 6 इंटू 8⁻²/3 which is equal to 6 into 8 can be written as 2⁻³ into 2/3 गेला 2चा स्क्वेअर शिल्लक राहिला 4 into 6 24 and is your फायनल ॲन्सर. हे तुमचं फायनल ॲन्सर आहे आणि असा हा छानसा प्रॉब्लेम आहे. ओके.